रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नामदार भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदी, नावावर अखेर शिक्कामोर्तब. पोलादपुरात शिवसैनिकांचा जल्लोष. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त होते. या पदासाठी नामदार अदिती तटकरे तसेच नामदार भरत गोगावले यांच्या नावांची चर्चा सुरू होती. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान नामदार भरत गोगावले यांना मिळाल्याने त्यांच्या पालकमंत्री पदाबाबतच्या चर्चेला अधिक उधाण आले होते. अखेर आज नामदार भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अधिकृत नियुक्ती झाल्याचे स्पष्ट होताच पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिक व युवा सैनिकांनी फटाके फोडून आणि नागरिकांना लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला. या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला. भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध विकास कामांना चालना मिळावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या जल्लोषावेळी तालुका प्रमुख निलेश आयरे, पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, शहर प्रमुख सुरेश पवार, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, नगरसेवक नागेश पवार, विनायक दीक्षित, प्रसाद इंगवले, युवा सेना अध्यक्ष विक्रम भिलारे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, उद्योजक रामदास कळंबे, उपशहर प्रमुख निलेश पवार, निलेश कंक, अनिल भिलारे, राजेश डांगे, सतीश शिंदे, सुशांत जगताप, गणेश उतेकर आदी शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच गोगावले समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले कित्येक दिवस प्रलंबित विषय हा रायगडचा पालकमंत्री कोण होणार त्याची आज मुहूर्तमेढ नामदार भरत गोगावलेंच्या नावाची लागलेली आहे. तरी शिवसैनिक या नात्याने आपलं काय मत आहे? आज खऱ्या अर्थानं अखंड रायगडमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. गोरगरिबांची कैवारी आणि रायगडचे भाग्यविधाते या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय भरतसिंग गोगावले यांना पालकमंत्री म्हणून घोषित केलं. बऱ्याच दिवस हा गोरगरीब जनतेचा एक आशा होती की आज खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात साकार झालेली आहे आणि गोरगरीब जनतेच्या शिवसेना पक्षाच्या अखंड रायगडमध्ये 15 तालुक्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि खऱ्या अर्थानं आदरणीय भरतसिंग गोगावले हे या रायगडला पालकमंत्री पदाच्या माध्यमातून गोरगरीब शेवटच्या घटकापर्यंत गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करते. अरे कोण म्हणते देत नाही? अरे कोण म्हणते देत नाही? अरे पाऊस कुठे येतोय? प्रश्न द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय.